नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या विशेष भागात आपलं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला सुरुवात झाली आणि नरेंद्र मोदींनी काल पंतप्रधान पदाची शपथ घेत माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू नंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याचा विक्रम केलाय. इतकंच नाही तर सलग तिसऱ्यांदा बिगर काँग्रेसी पंतप्रधान होण्याचाही विक्रम नरेंद्र मोदींनी केलाय. खरं तर यावेळी एकट्या भाजपकडे संपूर्ण बहुमत नसलं तरी एनडीएच्या जोरावर नरेंद्र मोदींनी तिसऱ्या टर्मला सुरुवात केली आणि मोदींनी याच ऐतिहासिक टर्मची सुरुवात केली ती शेतकऱ्यांसाठीच्या अत्यंत महत्त्वाच्या निर्णयानं, जे आपण पाहणार आहोतच. पण त्याआधी कालच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीकडे वळूया. शपथविधी झाला जरी असला दिल्लीत, तरी त्याचे पडसाद उमटलेत महाराष्ट्रातही. ते नक्की काय आहेत हे पण आजच्या भागात बघायचंय. तर सुरुवात करूयात राष्ट्रवादीच्या मंत्रिपदानं. तुम्ही म्हणाल की दादांच्या पक्षानं तर केंद्रातलं मंत्रिपद नाकारलंय. तर हो, तुम्ही एकदम बरोबर समजलात. अजित पवारांना राज्यमंत्रीपद स्वतंत्र प्रभार अशी ऑफर होती, जी त्यांनी नाकारली आहे. आज सकाळपासून सोशल मीडियावर त्यामुळे मात्र एक प्रश्न फिरतोय. जर बिहारमधील जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तान आवाम मोर्चाला अजित पवारांप्रमाणेच लोकसभेची एक जागा जिंकून थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळतंय, तर तोच न्याय अजितदादांना का नाही? यावरच आहे आपला आजचा पहिला प्रश्न आणि तोच पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न सांगते, एक खासदार असलेल्या हम पक्षाला कॅबिनेट, मग अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही कॅबिनेट द्यायला हवं होतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. मांझी आणि अजितदादांना लावलेला निकष हा शिवसेनेलाही लागू होतो. फक्त अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाच नाही तर शिवसेनेलाही एका राज्यमंत्री पदावरच समाधानी राहावं लागलंय. याचा लगेच फायदा घेत विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी पडल्याची चर्चा रंगवताना दिसतायत. आता हेच पाहना, बिहारमधील लोक जनशक्ती पक्ष रामविलासचे चिराग पासवान यांनी 4च जागा जिंकल्या, तर त्यांच्या पक्षाला एक कॅबिनेट मंत्रीपद मोदी सरकारमध्ये मिळालं. इकडे महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं तब्बल 7 जागा जिंकूनही त्यांच्या वाट्याला केवळ एक राज्यमंत्रीपद आलंय. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आपल्या वाट्याला आलेलं राज्यमंत्रीपद नाकारलंय. दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी सामंजस्याची भूमिका समोर जरी मांडली असली तरीही मंत्रिमंडळाच्या शपथविधीला 24 तासही होत नाहीयेत तोपर्यंत शिवसेना आणि राष्ट्रवादीतून नाराजीचे सूर उमटू लागले. आमच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट पाहता आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद द्यायला हवं होतं, असं म्हणत शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. तसंच अजित पवार गटाला एक कॅबिनेट मंत्रीपद द्यायला हवं होतं, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंनी खदखद व्यक्त केली आहे. इतर राज्यातील घटक पक्षाच्या तुलनेत महाराष्ट्रातील घटक पक्षावर अन्याय झालाय, असंही बनसोडे म्हणालेत. पाहुयात. वास्तविक बघितलं तर ह्या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची म्हणजेच आदरणीय दादांच्या गटाची अशी इच्छा होती की कमीत कमी प्रफुल्लभाई पटेल यांना तरी कॅबिनेट मंत्रिपद देतील. पण कालच्या एकंदर घडामोडीमध्ये आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते खऱ्या अर्थाने नाराजी व्यक्त करत असताना तुम्हाला आम्हाला दिसत आहेत. या निवडणुकीचा जर विचार करता शिवसेना पक्ष हा जुना साथी खरं तर एनडीएचा आहे आणि एनडीए घटक पक्षाचा जुना साथी म्हणून शिवसेना पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद मिळावं ही अपेक्षा माफक आमची अपेक्षा होती. शिवसेना पक्षाने 15 जागा लढवल्या, त्यांना 7 सीट मिळाले. हा स्ट्राईक रेट देखील शिवसेना पक्षाचा चांगला आणि अधिक आहे आणि आम्हाला पूर्णपणे खात्री होती की कॅबिनेट मंत्रीपद तरी
शिवसेना पक्षाला मिळेल. परंतु या सगळ्या घडामोडीमध्ये इतर पक्षाला एक न्याय आणि शिवसेना पक्षाला एक न्याय असं आम्हाला वाटतं. बारणे यांनी स्ट्राईक रेट बद्दल जे सांगितलं ते आता आपण सविस्तरपणे पाहूया. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 15 जागा लढवल्या, त्यातल्या 7 जागा निवडून आणल्या. म्हणजेच शिंदेंचा स्ट्राईक रेट जवळपास 47% आहे. खरं तर 21 जागा लढवून 9 जागा जिंकलेल्या उद्धव ठाकरेंचा लोकसभेत स्ट्राईक रेट कमी म्हणावा लागेल तुलनेनं, कारण तो फक्त 42% आहे. पण या खातेवाटपामुळे परत एकदा उद्धव सेनेला संधी मिळाली ती शिवसेनेला हिणवायची. बरं, अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं जागा लढवल्या 4, पण फक्त 1 खासदार निवडून आलाय. म्हणजेच त्यांचा स्ट्राईक रेट आहे 25%. ज्या महाराष्ट्रातून 45 पेक्षा जास्त खासदारांची अपेक्षा भाजपला होती, त्याच महाराष्ट्रात भाजपाला 28 जागा लढवल्यानंतर अवघ्या 9 जागांवर समाधान मानावं लागलंय. त्यामुळे भाजपचा स्ट्राईक रेट 32% आहे आणि मंत्रिमंडळात जागा मिळाल्या 4. विरोधकांनीही अगदी याच संधीचं सोनं करत महायुतीवर हल्लाबोल केला. नकली शिवसेना आणि अजित पवार हे भाजपचे आश्रित आहेत, काल त्यांना भाजपनं अवकात दाखवली, अशी बोचरी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तर मान सन्मान मिळण्यासाठी संख्याबळ लागतं असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावलाय. पाहूयात. अजित पवारांच्या वाट्याला तर भोपळा आहे आणि दुसरे जे आहेत नकली शिवसेना, त्यांच्या तोंडावरती एक राज्यमंत्रीपद फेकलेलं आहे. अर्थात आयुष्यभर जर कोणी गुलामीच करायचं ठरवलं असेल आणि या गुलामांना वापरून महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान हा पायदळी तुडवायचं ठरवलं असेल ईस्ट इंडिया कंपनी गुजरातने, तर हे तुडून घ्यायला तयार असतील. ते स्वतःला तुडून घेत आहेत. त्यांना काही मिळणार नाही. मी सांगतो, त्याला मिळायचं असतं तर कालच मिळालं असतं. प्रश्न असा आहे की यांना त्यांची अवकात दाखवली. तुम्ही आमचे आश्रित आहात, तुम्ही आमचे गुलाम आहात. कुणालाही मान सन्मान त्यांच्या संख्याबळावर मिळतो. या JDUची आणि चंद्राबाबू 2 बाबू यांचीच हालत तिथे काय होणार हे कळेल. पण आजच्या स्थितीमध्ये अजित पवार की स्थिती आणि त्यांचा सन्मान करण्यासारखं अजित पवारांच्याकडे राहिलं काय? त्यामुळे जो मिला वो खाओ अशी परिस्थिती आली आहे. महाराष्ट्रातील राजकीय गणितांनंतर आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराकडे वळूयात. अवघ्या काही मिनिटांपूर्वी मोदींच्या सरकारमधलं खातेवाटप जाहीर झालंय. तेच पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. काल ज्यांनी शपथ घेतली त्यांना कुठली खाती मिळाली ते बघायची आहे. राजनाथ सिंह यांना संरक्षण मंत्रीपद, अमित शाह परत एकदा गृहमंत्री आणि सहकार, एस जयशंकर परत एकदा परराष्ट्र मंत्री, तर नितीन गडकरी परत एकदा रस्ते वाहतूक मंत्री, तर परत एकदा अश्विनी वैष्णव रेल्वे आणि माहिती प्रसारण. CR पाटील जलशक्ती, शिवराज सिंह चौहान कृषी, ग्रामीण आणि पंचायती राज, मनोहरलाल खट्टर यांना ऊर्जा मंत्रीपद मिळालंय, तर परत एकदा निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थमंत्री पद आलंय, तर पियुष गोयल यांच्याकडे वाणिज्य. भूपेंद्र यादव पर्यावरण, राममोहन नायडू हवाई वाहतूक. राममोहन नायडू TTPचे मंत्री आहेत. JP नड्डा यांच्याकडे आरोग्य, चिराग पासवान यांच्याकडे क्रीडा व अन्न प्रशासन, तर सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे जहाज मंत्री. जीतनराम मांझी सूक्ष्म व मध्यम उद्योग, गजेंद्रसिंह शेखावत पर्यटन, रवनीत सिंह बिट्टू अल्पसंख्याक मंत्री, मनसुख मांडविया कामगार मंत्री, तर हरदीप सिंह पुरी पेट्रोलियम. प्रल्हाद जोशी ग्राहक संरक्षण, ज्योतिरादित्य शिंदे वस्त्रोद्योग, अन्नपूर्णा देवी महिला व बालकल्याण, HD कुमारस्वामी सहयोगी अवजड उद्योग, किरण रिजिजू संसदीय कामकाज.
धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री, गिरिराज सिंह वस्त्रोद्योग, शंतनू ठाकूर बंदरे व जलवाहतूक, पंकज चौधरी अर्थ राज्यमंत्रीपद, तर जितेंद्र सिंह यांच्याकडे विज्ञान व तंत्रज्ञान परत राज्यमंत्रीपद. नितीन गडकरी रस्ते वाहतूक, महाराष्ट्रातील ही मंत्री आपण बघूया. नितीन गडकरी यांना आपण बघितलं तसं रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग. पियुष गोयल यांच्याकडे वाणिज्य व उद्योग. रामदास आठवले रिपाई, सामाजिक न्याय. मुरलीधर मोहोळ हवाई वाहतूक आणि सहकार. प्रतापराव जाधव यांना आरोग्य, आयुष व कुटुंब कल्याण या खात्याचा स्वतंत्र पदभार त्यांच्याकडे आलेला आहे. तर ही 5 मंत्री आहेत महाराष्ट्रातील. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं यंदाचं सरकार हे किती वेगळं आहे याचीही चर्चा सुरू आहे. मोदी सरकारमधील अशाच काही वैशिष्ट्यांचा आढावा घेण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. काय आहेत या नवीन सरकारची वैशिष्ट्य? 2024च्या केंद्रीय मंत्रिमंडळात 33 नवे चेहरे आहेत. शपथविधीत 60 मंत्री भाजपचे. 30 कॅबिनेट मंत्र्यांमध्ये 21 जणांना पुन्हा संधी मिळाली आहे. 5 जणांकडे स्वतंत्र पदभार आहे. 36 केंद्रीय राज्यमंत्री आहेत. सरकारमध्ये 7 माजी मुख्यमंत्री आणि 7 महिलाही आहेत. टीडीपीचे 36 वर्षीय राममोहन सर्वात तरुण, तर 79 वर्षाचे जीतनराम मांझी सर्वात वयस्कर मंत्री. नव्या मंत्रिमंडळाचं सरासरी वय 58 वर्ष आहे. आधीचं 61 होतं. एनडीए सरकारमध्ये 13 मंत्री 70 वर्षाच्या पुढचे आहेत. आता आपण पाहणार आहोत मोदी सरकारमध्ये कोणत्या राज्याला किती मंत्रिपदं मिळाली आहेत. त्यासाठी परत एकदा जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. कोणत्या राज्याला किती मंत्रिपदं? उत्तर प्रदेश 10, बिहार 8, महाराष्ट्र 6, मध्य प्रदेश 5, राजस्थान 5, गुजरात 4, कर्नाटक 4, आंध्र प्रदेश 3, हरियाणा 3, तामिळनाडू 3, ओडिशा 2, झारखंड 2, पश्चिम बंगाल 2, आसाम 2, पंजाब 2, तेलंगणा 2, केरळ 2, उत्तराखंड 1, छत्तीसगड 1, दिल्ली, गोवा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश प्रत्येकी 1 मंत्रिपद. मुख्यमंत्री असोत की पंतप्रधान, नरेंद्र मोदी हे पदावर असताना नेहमीच भाजपाकडे बहुमत राहिले. आता ही पहिली वेळ आहे की नरेंद्र मोदींच्या सरकारचे अस्तित्व हे दुसऱ्या पक्षांच्या समर्थनावर अवलंबून आहे. आपला अजेंडा बेधडक राबवणाऱ्या मोदींना आता इतर पक्षाच्या नेत्यांच्या महत्वाकांक्षा आणि एजेंडाची वेसण आहे. आणि त्यामुळेच कुठल्या मित्राला किती जागा मिळाल्यात हे बघणे इंटरेस्टिंग ठरते. ते पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. नुकतंच आम्ही तुम्हाला कुठल्या राज्यांना किती मंत्रिपदं मिळाली ते सांगितले. आता आपण बघणार आहोत मित्र पक्षांना कसे मिळाले आहेत जागा. भाजपाचे 240 खासदार, 25 कॅबिनेट मंत्रीपदं, 3 स्वतंत्र पदभार, 32 राज्यमंत्री, एकूण 60 मंत्री आहेत. तर टीडीपीला 2 मंत्रिपदं मिळाली आहे. त्यातील 16 खासदार त्यांच्याकडे आहे, 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद. जेडीयू अत्यंत महत्वाचा असा एक साथीदार, 12 खासदार निवडून आले, 2 मंत्रिपदं मिळाली आहे, 1 कॅबिनेट 1 राज्यमंत्री. तर शिवसेना 7 खासदार निवडून आले, 1 स्वतंत्र पदभार असलेलं राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे. लोजा 5 खासदार निवडून आलेले आहेत, 1 कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं आहे. रालोदला 2 खासदार निवडून आले, 1 स्वतंत्र पदभार असलेलं मंत्रीपद. तर JDS चे 2 निवडून आले, 1 कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे. HAM, रिपाई आणि इतर असे एकूण 7 खासदार निवडून आले आहेत. त्यात 1 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री असे 3 मंत्री आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यंदाच्या कॅबिनेटमधून 36 जणांना वगळण्यात आलं आहे. त्यातील काही प्रमुख चेहऱ्यांवर सुद्धा आपण नजर टाकूयात. या खेपेला मोदी सरकारमधील काही मंत्र्यांचा धक्कादायक पराभवही झाला आणि कॅबिनेटमधून ते बाहेर फेकल्या गेलेत. या 36 पैकी काही प्रमुख मंडळींची नावे पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. मोदी 3.0 मधून कोण कोण बाहेर गेलंय? अनुराग ठाकूर विजयीहूनही बाहेर, स्मृती इराणी पराभूत झाल्यामुळे बाहेर, तर नारायण राणे हे सुद्धा विजयी होऊन बाहेर आहेत. भारती पवार पराभूत झाले, रावसाहेब दानवे पराभूत, कपिल पाटील पराभूत, तिघही कॅबिनेटच्या बाहेर. भागवत कराड हे राज्यसभेचे खासदार, अर्जुन मुंडा पराभूत झाले, राजीव चंद्रशेखर पराभूत. ही सगळी मंडळी आता कॅबिनेटच्या बाहेर आहेत. मागच्या कॅबिनेटमध्ये ही मंत्री पदावर होती. आताच आपण बघितलं की विजयी होऊनही या खेपेला नारायण राणेंना मोदींच्या कॅबिनेटमधून बाहेर राहावं लागलंय. तसेच स्वतः नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र हे शिवसेना ठाकरे पक्षाच्या निशाण्यावर असतातच. त्यात आता हे आयते कोलीत. खासदार संजय राऊतांनी काय मिश्किल टिप्पणी केली आहे पाहूयात. भागवत कराड असतील, नारायण राणे यांना देखील आता मंत्रिपदावर डावलण्यात आलं, अनेक लोकांना संधी देण्यात आली. बघा, भागवत कराड यांना कॅनडाचा हायकमिशनर म्हणून पाठवत आहेत आणि नारायण राणे यांना बहुतेक जोहान्सबर्गला पाठवत आहेत हायकमिशनर म्हणून. कुठेतरी व्यवस्था करतील ना, असं कसं काय? प्रत्येकाच्या गाडी घोड्याची, दाणा पाण्याची, चारा पाण्याची व्यवस्था या सरकारला करावी लागेल, अनेकांना करावी लागेल अशी व्यवस्था. बघू आता. राष्ट्रपती भवन परिसरात नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यात 70 पेक्षा जास्त मंत्र्यांसह मोदींनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ऐतिहासिक सोहळ्यासाठी आशियातील अनेक राष्ट्रांचे प्रमुख नेतेही उपस्थित होते. इतकंच नाही तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. मात्र महाराष्ट्रात चर्चा रंगली ती ठाकरेंच्या गैरहजेरीची. पहिले ठाकरे ज्यांची उपस्थिती अपेक्षित होती ते म्हणजे मोदींना बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे, तर दुसरे म्हणजे उद्धव ठाकरे. राम मंदिर सोहळ्याप्रमाणेच मोदींच्या शपथविधी सोहळ्याचंही आमंत्रण उद्धव ठाकरेंनी नाकारलं. त्यांनीच नाही तर त्यांच्या पक्षातील खासदारांनीही सोहळ्याला जाणं टाळलं. नियोजित कार्यक्रमांची कारणं देत ठाकरेंसह शरद पवारांनीही जाणं टाळलं. मात्र आज खासदार संजय राऊतांनी शपथविधीला न जाण्याचं खरं कारण सांगितलं. पाहूयात. मोदींचा लोकशाहीवरती विश्वास नाही. मोदींनी सातत्यानं त्यांच्या कारकिर्दीत लोकशाहीचा गळा घोटला. मोदी प्रधानमंत्री असतानाच त्यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये त्यांच्या डोळ्यासमोर 150 खासदारांचं निलंबन केलं संसदेतून. अशा हुकुमशाही प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या शपथविधीला इंडियाने का जावं? मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे, ते विरोधी पक्षनेते आहेत म्हणून ते गेले आणि हा सामुदायिक निर्णय होता की खरगे साहेबांनी जावं आणि आम्ही त्या शपथविधीपासून दूर राहावं. जितका ऐतिहासिक शपथविधी सोहळा होता, मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधला पहिला दिवसही तितकाच ऐतिहासिक ठरलाय. तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर मोदींनी आज पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याच्या फाईलवर नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे देशातल्या कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात 20,000 कोटी रुपये जमा होतील. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 2,000 रुपयांचा हप्ता कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. ऐन पेरण्यांच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आल्यानं मोठा दिलासा मिळेल. तुर्तास वेळ झालीये आजच्या प्रश्नावरच्या प्रतिक्रिया पाहण्याची. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न, महाराष्ट्रात ज्या विषयावरून
आज बरीच चर्चा रंगली त्यावर आधारित. एक खासदार असलेल्या हम पक्षाला कॅबिनेट, मग अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही कॅबिनेट द्यायला हवं होतं का? बघूया सोशल मीडियावरची प्रतिक्रिया. एक्सवरून भगवान शेळके, अजितदादांचे जाऊ द्या, एकनाथ शिंदेंचे 7 खासदार असूनही फक्त एकच मंत्रिपद. या टर्ममध्ये सुद्धा भाजप मित्र पक्षाला जास्त मान सन्मान देईल असं वाटत नाही. एक्सवरून महारुद्र माने, अजितदादांवर मोदी पूर्ण विश्वास टाकत नसावे म्हणून कॅबिनेटमध्ये स्थान दिलं नसावं. युट्यूबवरून प्रशांत कदम, अजित पवार यांनी आताच सावध व्हायला हवं. फेसबुकवरून प्रमोद काळे, अजिबात नाही, राष्ट्रवादीला कॅबिनेट द्यायला नको. इंस्टाग्रामवरून ओंकार पाटील, याचं ठीक आहे, यांचा एकच खासदार आहे, शिंदेचे 7 आहेत पण एक ही कॅबिनेट नाही. इंस्टाग्रामवरून नेहा, मला तर वाटत आहे काहीतरी बेबनाव आहे. आजच्या भागातील आम्ही विचारलेल्या पहिल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. परत एकदा आजचा आपला प्रश्न बघूया. एक खासदार असलेल्या हम पक्षाला कॅबिनेट, मग अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही कॅबिनेट द्यायला हवं होतं का? एकूण 62,000 मतं युट्यूबवर. 40% म्हणणं आहे होय, 60% म्हणणं आहे नाही. बघूया कौल इंस्टाग्रामवर 5,000 मतं जिथे एकूण आली आहेत. 58% होय म्हटलंय, 42% नाही. फेसबुकवर एकूण 2,500 मतं. %37 होय म्हटलंय, 63% नाही. एक्सचा कौल 43% होय म्हटलंय, 57% नाही. भाजपचा एकट्याचा आकडा बहुमतापासून दूर राहिला आणि केंद्रातील बरीच समीकरणं बदलली. 2014 आणि 2019 ही दोन्ही टर्म भाजपच्या एकट्याच्या 272 पेक्षा जास्त जागा निवडून आल्या होत्या. मित्रपक्ष सोबत होते पण त्यांची फार गरज उरली नव्हती. ही गोष्ट भाजप आणि मित्रपक्ष दोघांनाही माहिती असल्यामुळे या 10 वर्षात कोणीच फार खळखळ केली नाही. भाजपला कोणावरही अवलंबून न राहता मनासारखे निर्णय रेटून नेता आले. आता परिस्थिती वेगळी असेल. त्याची छोटी झलक म्हणजे कालचा मंत्रिमंडळाचा शपथविधी. यावेळी मित्रपक्षांवर अवलंबून राहावं लागल्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळाचा आकार आधीच्या 2 टर्मपेक्षा भरपूर मोठा झाला आहे. हे सरकार 5 वर्ष चालवायचं असेल तर भाजपला भरपूर तडजोडी कराव्या लागणार आहेत. मित्रपक्ष, त्यातही नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू नाराज होणार नाहीत याची सतत काळजी भाजपला घ्यावी लागणार आहे. 9 जून नंतर एक गोष्ट तर पक्की झाली आहे की हे नवं सरकार मोदी सरकार नसेल तर NDA सरकार असेल. आता ही स्थिती मोदी शहा बदलणार का याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरूच आहे. लोकसभेचा निकाल लागला आणि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला. कारण राज्यात अवघ्या 4 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे आणि त्याआधीच सर्व पक्ष कामाला लागलेत. आपापल्या पद्धतीनं पदाधिकाऱ्यांचे मेळावे सुरू केलेत. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटानं आज वर्धापन दिनही साजरे केले. कार्यकर्त्यांना विधानसभेच्या दृष्टीनं मोठमोठ्या घोषणाही केल्यात. तर उद्धव ठाकरेंनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय प्रमुखांची बैठक घेतली. महाराष्ट्र भाजपनंही पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. इतकंच नाही तर शिंदेंच्या सेनेचीही बैठक आजच पार पडते. आता प्रत्येक पक्षाचं टार्गेट एकच, ते म्हणजे महाराष्ट्र विधानसभा. इथंही लोकसभेप्रमाणेच सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना होण्याची शक्यता आहे. आज तरी अशाच लढतीचं चित्र आहे.
लोकसभेचा विचार केला तर महाविकास आघाडीनं राज्यातल्या 48 जागांपैकी 31 जागा जिंकल्यात. त्यामुळे याच विजयाच्या विश्वासावर विधानसभेतही आम्हीच बाजी मारणार असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केलाय. तर मतांची टक्केवारी आपल्याच बाजूने आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी महायुतीत विधानसभेत सत्तेत येणार असा विश्वास व्यक्त केलाय. पाहुयात. एक गोष्ट अजून महत्वाची लक्षात घेतली पाहिजे. ज्या पॉलिटिकल अर्थमॅटिकचा मी उल्लेख या ठिकाणी केला की जर त्यांना 31 जागा मिळाल्या तर ते विधानसभेत रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे होतं. विधानसभेमध्ये महायुतीला 130 जागांवर आघाडी आहे आणि भारतीय जनता पक्षाचा जर विचार केला तर आपल्याला 71 जागांवर आघाडी आहे आणि प्लस 5 आपल्या सोबतचे अण्णांसारखे जे लोक आहेत यांच्या मतदारसंघात जे आपलेच आहेत अशा मतदारसंघांमध्ये म्हणजे 71 आणि 5 76 मतदारसंघांमध्ये आपल्याला आघाडी आहे. म्हणजे ज्यांना केवळ 9 जागा मिळाल्या लोकसभेच्या ते आजही सर्वार्थाने महाराष्ट्रात नंबर 1 आहेत. ज्या महाविकास आघाडीने एकत्रित भाजपला बहुमत मुक्त केलं दिल्लीतून, तीच महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आम्ही एकत्र 3 पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस माननीय पवारसाहेबांची आम्ही एकत्रितपणे महाविकास आघाडी म्हणून ताकदीनं लढू आणि 180 ते 185 विधानसभेच्या जागा जिंकू अशा प्रकारचा निर्धार आजच्या शिवसेनेच्या बैठकीतसुद्धा करण्यात आला. देवेंद्र फडणवीसांनी लोकसभेचा परफॉर्मन्स सांगितलाय तर संजय राऊतांनी विभागवार प्रमुखांच्या बैठकांनंतरचा आकडा. आणि याच दाव्यांवर आहे आपला दुसरा प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न सांगते, लोकसभेच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आज निवडणुका झाल्या तर कोण सत्तेत येईल? तुम्हाला काय वाटतं, महायुती की महाविकास आघाडी? आता आम्ही तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती दाखवणार आहोत. आजच्या घडीला तुम्हाला तुमचा निर्णय या माहितीवरूनही करता येईल. सामान्यतः 6 विधानसभा मतदारसंघांचा मिळून 1 लोकसभा मतदारसंघ होत असतो. जसा लोकसभेच्या निकालावर केंद्रातील सरकार अवलंबून असतं तसंच विधानसभेच्या निकालावर राज्यातलं. आणि महाराष्ट्राच्या सरकारसाठीची निवडणूक अवघ्या 3-4 महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळेच काल लागलेल्या लोकसभेतील निकालानुसार महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघात मविया आघाडी आहे. किती मतदारसंघात महायुतीला आघाडी आहे त्या आकड्यांवर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. विदर्भात एकूण 62 जागा, त्यात ह्या लोकसभेत जर बघितलं तर त्यातील 42 विधानसभांवर महाविकास आघाडी समोर होती, महायुती 19 ठिकाणी. मराठवाड्यात एकूण 48 विधानसभा मतदारसंघ, 34 वर महाविकास आघाडी तर 12 वर महायुती तर 2 मध्ये MIM आघाडीवर होती. मुंबईत एकूण 36 जागा, महाविकास आघाडी 20 तर महायुती 16 वर आघाडीला होती. पश्चिम महाराष्ट्र एकूण 60 जागा, मविया 33 तर महायुती 26 जागांवर पुढे होती. उत्तर महाराष्ट्र एकूण 48 विधानसभा मतदारसंघ, 19 मतदारसंघांमध्ये मविया तर 29 मध्ये महायुती आघाडीवर होती. कोकण एकूण 12 जागा विधानसभेच्या, 5 वर महाविकास आघाडी तर 7 वर महायुती पुढे आहे. म्हणजेच 288 जागा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या, 288 मतदारसंघ
मॅजिक फिगर आहे 145 सरकार बनवायला. आजच्या घडीला लोकसभेचे निकाल पाहिले तर 150च्या वर मविया समोर आहे, तर महायुती 130+. आज राष्ट्रवादी काँग्रेसचा 25वा वर्धापन दिवस आहे. तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी विदेशी आहेत या मुद्द्यावर शरद पवारांनी PA संगमा आणि तारिक अनवर यांच्या मदतीनं राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचा हा पहिलाच वर्धापन दिन होता. तसंच या वर्धापन दिनाला नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निकालाची सुद्धा पार्श्वभूमी आहे. त्यामुळे हा दिवस राष्ट्रवादी कसा साजरा करते याकडे सर्वांचं लक्ष होतं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आपला सोहळा अहमदनगरमध्ये करायचं ठरवलं. तिथून पक्षाचे निलेश लंके नुकतेच खासदारही बनले आहेत. नगरच्या न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या प्रांगणात या रौप्य महोत्सवी सोहळा साजरा करण्यात आला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि नवीन निवडून आलेले सर्व 8 खासदार, आमदार, माजी आमदार यावेळी उपस्थित आहेत. पावसाचं सावट आणि मैदानावर झालेला चिखल याला न जुमानता कार्यकर्त्यांनी गर्दी केली. पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह सोबत नसताना 10 पैकी 8 जागा जिंकण्याची किमया केल्यामुळे पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलेलं आहे. त्याचा विधानसभेसाठी फायदा होईल असा विश्वासही यावेळी नेत्यांनी व्यक्त केला. फुटीनंतर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह ज्या अजित पवार यांच्या वाट्याला आलं, त्यांनी पक्षाच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी मुंबई कार्यालयात ध्वजारोहण केलं. त्यानंतर मुंबईत षण्मुखानंद सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अनिल पाटील, संजय बनसोडे, रुपाली चाकणकर असे सगळे प्रमुख नेते उपस्थित होते. पक्षाच्या वाढीत शरद पवार यांचं योगदान सांगताना अजित पवार यांचा कंठ दाटून आला होता. लोकसभा निवडणुकीत पक्षाला केवळ 1 जागा जिंकता आली. शरद पवारांच्या समोर अजित पवारांच्या गटाची कामगिरी सुमार झाली. त्याच्या विश्लेषणावर सर्वच प्रमुख नेत्यांनी भर दिला. तसंच मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान का मिळालं नाही त्याचं स्पष्टीकरणही नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिलं. तसंच पुढची मोठी लढाई विधानसभा निवडणूक जवळ आली आहे, त्या निवडणुकीत जोमानं काम करायचं आणि लोकसभेतील उणीव भरून काढायचं नियोजनही वर्धापन दिनी करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं गेले 2 दिवस अजित पवार आणि छगन भुजबळ या 2 महत्त्वाच्या नेत्यांमधील मतमतांतर सुद्धा पाहायला मिळाली. या संदर्भामध्ये एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी, आमच्यातले काही प्रमुख लोक यांची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे. ते सगळे सोयऱ्याच्या संदर्भातला प्रश्न आहे. त्या संदर्भामध्ये कुणी बोलायचं, काय बोलायचं हे आमचं ठरलेलं. त्याही संदर्भामध्ये जे काही लक्ष घालून मार्ग काढायचा आहे तो काढण्याच्या करता आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहू. मराठा ओबीसी हा जो वाद आहे, आपण मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकणार आहे. पण असं असताना जर काही मागण्या जर होत असेल तर त्यांना समजून सांगितलं पाहिजे. आम्ही कुठेतरी वास्तविक मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला. म्हणजे ह्या महायुतीच्या सरकारने एक अशा प्रकारची भावना निर्माण करण्यात आली की बाबा हे सरकारच अजून काही गोष्टीमध्ये कमी पडत आहे आणि ती नाराजी देखील आम्हाला सहन करावी लागली, विशेषतः मराठवाड्यामध्ये. मराठा ओबीसी हा जो वाद आहे, आपण मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकणार आहे. पण असं असताना जर काही मागण्या जर होत असेल तर त्यांना समजून सांगितलं पाहिजे. बरं, याच वर्धापन दिनाच्या सोहळ्यात आणखी एका वक्तव्याची चर्चा रंगली. ती म्हणजे राष्ट्रवादीच्या 25 वर्षांची वाटचाल सांगत असताना सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांनी काका शरद पवारांचे आभार मानले. इतकंच नाही तर शरद पवारांच्या पक्षातील योगदानासंदर्भात बोलत असताना अजित पवार
भाऊकही झाले. पाहूया. आज 25 वर्ष पूर्ण होत असताना मित्रहो, या प्रदीर्घ वाटचालीमध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काही महत्त्वपूर्ण नेते आज आपल्या सोबत नाहीयेत. ह्याची पण खंत, ह्याचं पण दुःख माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून 24 वर्ष पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या आदरणीय पवार साहेबांनी देखील पक्षाला दिलेल्या समर्थ नेतृत्वाबद्दल आज पक्षाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांच्या प्रति कृतज्ञता देखील त्या ठिकाणी व्यक्त करतो. या विषयावर झिरो आवरमध्ये विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही भरभरून प्रतिक्रिया दिल्यात. त्यातील मोजक्या प्रतिक्रिया पाहूयात मीडिया सेंटरवर. परत एकदा आजचा प्रश्न सांगते. लोकसभेच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आज निवडणुका झाल्या तर कोण सत्तेत येईल? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूयात. अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची सेना भाजप बरोबर नसती तर भाजपचे 2-3च खासदार निवडून आले असते. बाळासाहेब फडतरे युट्यूबवरूनच महेश देवकर, नक्कीच महाविकास आघाडी निवडून येईल. युट्यूबवरून अनुराग माटे, काही सांगता येणार नाही कारण बरेच निकाल फार कमी मतांनी लागले. युट्यूबवरून प्रमोद, येत्या विधानसभेत देखील महाविकास आघाडीच येणार. युट्यूबवरून सौरभ भिलारे, महाविकास आघाडी. फेसबुकवरून निलेश निमसे, लोकसभा निकालानुसार जर निष्कर्ष लावायचा ठरला तर महाविकास आघाडी सत्तेवर येण्याची शक्यता जास्त दिसते. इंस्टाग्रामवरून आशिष बेंद्रे, महाविकास आघाडी. आजचा आपला दुसरा प्रश्न सांगते. लोकसभेच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आज निवडणुका झाल्या तर कोण सत्तेत येईल? एकूण 98,000 मतं युट्यूबवर. 20% म्हटलंय महायुती, 80% महाविकास आघाडी. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. %45 महायुती, 55% महाविकास आघाडी. फेसबुकवर एकूण 1,500 मतं. %61 महायुती, 39% महाविकास आघाडी. बघूया एक्सचा कौल. 27% महायुती, 73% महाविकास आघाडी. आता निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीला ॲडव्हान्टेज आहे हे या लोकसभेच्या निकालाचे आकडे बघितले तर लक्षात येतं. याच मुद्द्यावर नाना पटोलेंपासून ते देवेंद्र फडणवीसांपर्यंत सर्व प्रमुख नेते भर देत आहेत. भाजप समोर जिंकायचं असेल तर विरोधकांना कसबा पॅटर्न राबवावा लागणार होता आणि नेमकं तेच इंडी आघाडीच्या निमित्तानं देशभर होताना दिसलं. त्याचा परिणाम म्हणजे भाजपला 272च्या आत रोखण्यात विरोधकांना यश आलं. भाजपला यशस्वी होण्यासाठी चिंचवड पॅटर्नची गरज होती, पण तिसरा उमेदवार देऊन विरोधी मतांमध्ये फूट पाडणं त्यांना जमलं नाही. त्याचा फटका महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेशात बसला. आता लोकसभेच्या निकालामुळे आत्मविश्वास वाढलेली मविया राज्यात विधानसभेला समोर जाण्यासाठी उत्सुक आहे. भाजपला रोखण्याचा फॉर्म्युला त्यांना सापडला आहे. लोकसभेचा ट्रेंड कायम राहिला आणि राज्यातील आत्ताचं वातावरण बघितलं तर सध्या तरी ॲडव्हान्टेज महाविकास आघाडी आहे असंच म्हणावं लागेल. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतल्याचा भाजपला लोकसभेत फार फायदा झाला नाही. विधानसभेला वेगळं चित्र दिसावं यासाठी महायुतीला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. महाविकास आघाडी गाफील न राहता एकजुटीनं काम करेल का? मवियाच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग महायुतीला सापडेल का? याकडे आपलं लक्ष असेल. या बातमीसोबत झिरो आवरमध्ये आज इथेच थांबूयात. उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूयात. पाहत रहा ABP माझा.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.